नमस्कार मित्रांनो, सरळ अंतर्गत शालेय पोषण आहार म्हणजेच MDM माहिती भरणे त्यासाठी हा एक मार्गदर्शक व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्याला आपली सरळची जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. तिथला ॲड्रेस आपण सर्वांस माहितीच आहे, education.maharashtra.gov.in. ठीक आहे, तर मी इथे ते सर्च करतोय. तर अशा प्रकारची आपली वेबसाईट ओपन होते. यामध्ये स्कूल या ऑप्शनवर क्लिक करा. तर इथे बघा भरपूर ऑप्शन आहेत, स्कूल, संस्था, संच मान्यता, स्टुडंट समरी आणि MDM. तर या MDM वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला MDM वर क्लिक केल्यानंतर युजर ID आणि पासवर्ड मागणार. तर इथे युजर ID म्हणजे आपला शाळेचा UDIC कोड आणि पासवर्ड म्हणजे सरळमध्ये जे शाळा माहिती भरताना जो पासवर्ड यूज केला होता शाळा माहिती भरताना, तर तो पासवर्ड इथे फिल करायचा आहे आणि कॅप्चा ऍड करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. ओके, तर आता आपलं लॉग इन होत आहे. तर बघा लॉग इन झालेलं आहे. तर बघूया आता काय ओपन होते. तिथे एक वॉर्निंग आलेली आहे की आपलं जे स्टार्टिंग म्हणजेच ओपनिंग बॅलन्स आहे ते आपण अजूनपर्यंत फिल केलेलं नाही. तर आपल्याला ते इथे बघा पहिल्याच ऑप्शनला ओपनिंग बॅलन्सचे हे जे ऑप्शन आहे ते आलेलं आहे, ते आपल्याला ओपन करायचं आहे. बघा मी त्यावर क्लिक केलेलं आहे. ओके, तर बघा या प्रकारचे आपलं पेज ओपन होईल. यामध्ये आपलं तांदूळ, धान्यादी माल याबाबतची सगळी माहिती आपल्याला म्हणजे ओपनिंग बॅलन्स म्हणजे 31 मेचं मागील शिल्लक आपल्याला इथे फिल करायचं आहे. इथे काही गोष्टी बघा, स्टँडर्ड म्हणजे कोणकोणत्या इयत्ता तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याबद्दलची माहिती इथे फिल करायची आहे. नुसतं टिक करायचं आहे. ज्या इयत्ता उपलब्ध असतील त्याच्यासमोर टिक करायचं आहे, नसल्यास टिक करू नये. आता बघा इथे माझ्या शाळेला इयत्ता दुसरी अवेलेबल नसल्याने मी ते अनटिक करणार आहे. ओके, ठीक आहे. आता बघा खाली तांदूळ म्हणजे सगळेच धान्यादी माल आणि तांदळाची लिस्ट तिथे आहे आणि आपल्याला आता फक्त मागील शिल्लक इथे फिल करायचं आहे. ओके, तर बघा इथे मी तर प्रत्येकाची मागील शिल्लक फिल करतो. सर्वप्रथम आहे तांदूळ. जे काही तुमचं मागील शिल्लक असेल ते इथे फिल करा. तिथे सगळी माहिती आपण फिल केलेली आहे. ओके, बघा सगळी माहिती इथे फिल केलेली आहे मी, मागील शिल्लक वगैरे वगैरे. आणि वर अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नोटीस येईल की तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती एकदा पुन्हा योग्य आहे की नाही, कन्फर्म आहे की नाही बघून घ्या. आणि जर कन्फर्म असेल तर ओके वर क्लिक करा. ओके, तर अशा प्रकारे ही आपली पहिली स्टेप आहे ती आपली झालेली आहे. समजायची डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणताय, तर म्हणजे आपण ओपनिंग बॅलन्स इथे ऑलरेडी फिल केलेला आहे. आता दुसरी स्टेप काय जी आपल्याला दररोज करायची आहे शाळा लेवलवर, की रोजची जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची ती आपल्याला इथे फिल करायची आहे. बघा वर दिलेलं आहे मिड डे मील उपस्थितीची दुसरं ऑप्शन आहे ते, त्यावर क्लिक करायचं आणि बघा इथे फक्त विचारलेलं आहे की प्रत्येक इयत्तेला किती मुलं उपस्थित आहे रोजचे आणि किती जणांना तुम्ही शालेय पोषण आहार दिलेला आहे. इथे तुम्ही म्हणजे प्रोसेस सुरू केल्यावर तुम्हाला सगळं कळेलच, कारण अतिशय सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक इयत्तेला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे आणि त्या दिवशी कुठलं धान्यादी माल म्हणजे डाळीपैकी काय दिलेलं आहे ते फक्त सिलेक्ट करायचं. बाकी सगळे सोपी पद्धत आहे. इथे मी जसं उपस्थित विद्यार्थ्यांची आकडेवारी लिहितोय, ज्या इयत्ता उपलब्ध आणि किती मुलांना तुम्ही शालेय पोषण पुरवलेलं आहे ती एक आकडेवारी इथे लिहायची आहे. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर अपडेट करून टाकायचं आहे. एवढी माहिती फिल केली की अपडेट हे झाले. आपले दररोजची प्रोसेस ही आहे आपल्याला आता करायची आहे अपडेट. होप
हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला माहिती भरण्यासाठी उपयोगी ठरेल. अधिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.